नमस्कार सर्वांना. अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख. कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आहे सौभाग्याची ओळख. माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती हीच आहे आमची ओळख. तुळशी विवाहाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत तुळशी विवाह कसा करायचा, कधी करायचा. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एकदा की दिवाळी झाली की सर्वांना वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक पौर्णिमा यामध्ये तुळशीचे लग्न करण्याची पद्धत आहे. घरोघरी तुळशीचा विवाह लावला जातो. तुळशीचा विवाह म्हणजे श्रीकृष्णाचे कोणतेही एक रूप म्हणजे श्री हरिविष्णू असू द्या, शालिग्राम असू द्या किंवा आपले विठ्ठल किंवा बाळकृष्ण यांच्याशी लावण्याची पद्धत आहे. श्री हरिविष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी घोर निद्रेमध्ये जातात आणि तेव्हापासून चातुर्मासाला सुरुवात होते. तर ती असते देवयानी एकादशी. आणि कार्तिक एकादशी म्हटलं की ती असते देव उठणी एकादशी. तिला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. तर त्या दिवशी श्री हरिविष्णू झोपेतून जागे होतात म्हणून या एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हणतात. कार्तिक महिन्यात येते म्हणून तिला कार्तिकी एकादशी सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर जेव्हा श्री हरिविष्णू निद्रेतून जागे होतात तेव्हा त्यांचा विवाह तुळशीशी लावला जातो. तुळस हे माता लक्ष्मीचंच एक रूप आहे. प्रत्येकाच्या अंगणात एक तुळस असते. जो कोणी तुळशीचा विवाह कार्तिक महिन्यात लावतो त्याला कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी तुळशीचा विवाह लावला पाहिजे. जर कार्तिकी एकादशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही तुळशीचा विवाह लावू शकतात. त्या दिवशी जर तुम्हाला शक्य होत नसेल तर कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमापर्यंत कोणताही एक दिवस निवडून तुम्ही तुमच्या घरी तुळशीचा विवाह केला तरी सुद्धा चालतो. बघा, काहींना मुलगी नसते तर अशांनी तुळशीचा विवाह नक्की लावला पाहिजे. कार्तिकी पौर्णिमा जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो तर हा दिवस आहे तो तुळशी विवाह करण्याचा शेवटचा दिवस असेही तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तुम्हाला माहिती असेल जोपर्यंत तुळशीचा विवाह होत नाही तोपर्यंत लग्नसराई आपली सुरू होत नाही. तर तुळशीचा विवाह आपल्याला करायचा आहे तर तुळशी विवाहासाठी तुम्हाला तुळशीला साडी नेसवू शकतात किंवा एखाद्या लाल रंगाची सुद्धा तुम्ही साडी नेसवू शकता किंवा एखादी लाल रंगाची ओढणी सुद्धा तिच्या म्हणजे ज्या तुळशीच्या फांद्या असतात त्याच्यावर तुम्ही टाकू शकतात. जसं आपण नववधूला सजवतो त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीला सजवायचं आहे. त्यानंतर शालिग्राम, श्री हरिविष्णू किंवा बाळकृष्ण, विठ्ठल असतील त्यांच्यासोबत लग्न आपल्याला लावायचं आहे. नववधूला नटवण्यासाठी हिरव्या चुड्याचा वापर आपण करत असतो. त्याचप्रमाणे हिरव्या बांगड्या तुळशीला तुम्हाला घालायच्या आहे. तुम्ही 5 किंवा 7 किंवा 9 या संख्येमध्ये हिरव्या बांगड्या तुळशीला अर्पण करू शकतात. म्हणजे त्या बांगड्या तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा फांदीला अडकवल्या तरी सुद्धा चालतात. किंवा नववधूला सजवण्यासाठी कोणकोणते अलंकार लागतात तर ते सर्व अलंकार तुम्ही तुळशीला घालू शकतात किंवा कुंडीमध्ये ते तुम्ही ठेवू शकतात. ते सर्व अलंकार तुळशीच्या कुंडीमध्ये अर्पण करायचे आहे किंवा फांद्यांना तुम्ही अडकवू शकतात. त्यानंतर हे अलंकार तुम्ही तुमच्या घरात एखादी विवाहयोग्य मुलगी असेल तिलासुद्धा देऊ शकता किंवा म्हणजे तुम्ही दुसरं जर तुमच्या घरामध्ये विवाहयोग्य मुलगी नसेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये जर असेल तर तिला देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः वापरले तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या घरी एखादी सवाशीण स्त्री आली तर तिला दिले तरीसुद्धा चालेल. तर आता तुळशीचं लग्न कधी लावायचं तर तुळशीचं लग्न आपल्याला संध्याकाळीच लावायचं असतं. दिवसभरात आपल्याला तुळशी विवाहाची संपूर्ण तयारी करून घ्यायची आणि प्रदोष काळातच आपल्याला तुळशीचा विवाह करायचा असतो. म्हणजे ज्याला आपण देवी लागणीची वेळ म्हणतो त्या वेळेत आपल्याला तुळशीचा विवाह करायचा आहे. त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्यावर एक वस्त्र टाकायचे. मग आता बघा, आपण विष्णूची पूजा करतो आहे म्हणजे शक्यतो पिवळं असेल तर अतिउत्तम, जर नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही कोरं फक्त टाकायचं आहे, जे अवेलेबल असेल ते टाका.
त्यानंतर त्यावर तांदळाने आपल्याला चौरंग असू द्या किंवा पाट असू द्या, त्यावर आपल्याला तांदळाने एक चौकोन काढायचा आहे. त्याला आपण चौक म्हणतो बघा. एक चौकोन काढायचा आणि आपल्याला त्याला क्रॉसमध्ये 2 रेषा काढायच्या. तर हे सगळं आपल्याला तांदळानेच काढायचं आहे. त्याच्यामध्ये जे 4 त्रिकोण होतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक मूठ तांदूळ ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चौक हा भरून घ्यायचा, तो पाटावर किंवा चौरंगावर काढायचा. त्यानंतर तो चौक भरला तर त्याच्या मधोमध आपल्याला मंगल कलश ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला चौक भरता नाही आला, नाही समजलं, तर साधं सोपं तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता. आणि त्याच्यावर आपल्याला मधोमध मंगल कलश ठेवायचा. मंगल कलश कसा भरायचा हे सर्वांनाच माहिती आहे, तर त्यामुळे त्याच्यावर मंगल कलश भरायचा. त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला 3 वेळा आपल्या हातावर पाणी घ्यायचं आणि सोडायचं. त्या म्हणायचं ओम केशवाय नमः, ओम गोविंदाय नमः आणि ओम माधवाय नमः असं म्हणायचं आणि ते 3 वेळेस पाणी सोडायचं. त्यानंतर आपल्याला 2 वेळेस हातावर पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं. तर तेव्हा काय म्हणायचं, ओम कृष्णवे नमः, ओम विष्णवे नमः असं म्हणत ते पाणी प्यायचं आपल्याला. त्यानंतर आपण कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पापासून करतो, की जेणेकरून आपली ही पूजा पूर्णपणे संपन्न होऊ दे निर्विघ्नपणे. म्हणून आपल्याला गणपतीला स्नान घालून घ्यायचं आणि त्यांची स्थापना आपल्याला त्या पाटावर करायची किंवा चौरंग काय असेल त्याच्यावर करायची. तर खाली 2 विड्याचे पान घ्यायचे, जोडपान, आणि त्याच्यावर गणपती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या, त्याला हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यावर तो स्नान घातलेला गणपती ठेवायचा. त्यांनासुद्धा आपल्याला अक्षदा हळद लावून घ्यायची, हळद कुंकू वाहून घ्यायचं, फूल ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला गणपतीला आधी ठेवायचं. त्यानंतर आपल्याला बाळकृष्ण किंवा जे कोणी तुम्ही म्हणजे श्री हरिविष्णूंच्या रूपामध्ये ज्यांच्यासोबत तुम्ही तुळशीचा विवाह लावणार असेल, म्हणजे ते बाळकृष्ण असू द्या, शालिग्राम असू द्या किंवा विठ्ठल असू द्या, जे कोणी असेल ते, तर त्यांना नंतर स्नान घालून घ्यायचं आणि त्यांना स्वच्छ करायचं आणि त्यांना पण विड्याच्या पानावर ठेवायचं किंवा त्या तांदळाचे तुम्ही जे स्वस्तिक काढलेलं असेल किंवा चौक काढलं असेल त्याच्यावर ठेवला तरीसुद्धा चालेल. जर तुम्ही बाळकृष्ण ठेवलेला असेल किंवा विठ्ठल असू द्या, काही असू द्या, तर त्यांना हळद व्हायची. त्यांना कुंकू हे वाहत नाही, तर हळद लावा किंवा चंदन लावायचं. त्यानंतर शक्य असेल तर एखादं तुळशी पत्र ठेवायचं, कारण की बाळकृष्णाला म्हणजे श्री हरिविष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळं एक तुळशीचं पान ठेवायचं, फूल ठेवा. आणि त्यानंतर तुळशीच्या कुंडीमध्ये माता लक्ष्मीची स्थापना करायची. तुमच्याकडे असेल तर करा, माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर नाही केलं तरीसुद्धा चालतं. जर माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर तिला स्नान घाला, तिला स्वच्छ कोरडं करा, त्यानंतर तिला हळदी कुंकू लावा आणि त्याची स्थापना तुळशीच्या कुंडीमध्ये करा. बघा, तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला चिंच, बोरं, आवळा हे सुद्धा ठेवण्याची पद्धत आहे, तर हे सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर टिकली, बांगडी हे सर्व आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे पंत्या असेल आता दिवाळीच्या, तर तुम्ही सजावटीसाठी ते लावले तरीसुद्धा चालेल किंवा फक्त एक दिवा लावला तरीसुद्धा चालेल. पूजेमध्ये 5 फळंसुद्धा आपल्याला ठेवायची आहे. हे 5 फळं आपल्याला जिथे आपण चौरंग मांडलेला आहे त्याच्यावर आपल्याला ठेवायचे आहे हे 5 फळं. त्यानंतर आपल्याला विवाहासाठी अक्षदा तयार करून घ्यायच्या, म्हणजेच तांदळामध्ये थोडीशी कोरडी हळद मिसळा किंवा कुंकू मिसळलं तरीसुद्धा चालतं. तर झालं हे आपले अक्षदा तयार. तर विवाहासाठी वापरायचे आहे हे आपल्याला अक्षदा. त्यानंतर बाळकृष्णाला ओवाळून घ्यायचे आहे. त्यानंतर एखादा नारळ, एक करगोटा हे त्यांच्या शेजारी ठेवायचं आहे, बाळकृष्ण शेजारी. आणि जर तुम्हाला नारळ ठेवायचं नसेल तर तुम्ही जी काही दक्षिणा, नारळ जेवढ्या रुपयाला येईल तेवढी दक्षिणा ठेवली तरीसुद्धा चालतं आणि एक करगोटासुद्धा तुम्ही त्याच्यासोबत ठेवू शकता. त्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं, त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवायची, खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड हे सर्व ठेवायचं. हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शेजारी, म्हणजे जे काही रूप तुम्ही ठेवलेलं असेल विष्णूचं त्याच्या शेजारी तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, तुळशी विवाहाची पूजा ही उसाशिवाय पूर्ण होत नाही. उसाशिवाय ही पूजा अपूर्ण आहे. तर त्यामुळे आपल्याला ऊस घ्यायचा आहे, 4 ऊस घ्यायचे आहे आपल्याला, म्हणजे ते पूर्ण पानासकट घ्यायचे आहे. त्यानंतर ऊस हा तुळशीच्या मागे तुळशीचा मामा म्हणून उभा करायचा आहे
आणि एक लिंबूसुद्धा तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायचा आहे। तुम्हाला माहीत असेल की मामाच्या हातात अडकित्ता आणि लिंबू दिलं जातं, तर प्रत्येक गावची पद्धत वेगवेगळी असते, म्हणून एक लिंबू कुंडीत आपल्याला ठेवायचा आहे आणि बाळकृष्णाला तेथेही एक लिंबू ठेवायचा आहे। एक ऊस तुळशीच्या मागे व बाकीचे 3 ऊस मंडपाप्रमाणे करायचे आहे। जसं सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपण केळीचे खांब लावतो, सेम त्याचप्रमाणे आपल्याला ऊसाचे खांब आपल्याला लावायचे आहे त्या चौरंगाच्या बाजूने 3। आणि जर तुम्हाला जास्त मिळाले तर ठीक आहे, जास्त मिळाले तर 4 लावा, आणि जर कमी मिळाले तर 3 लावा आणि एक तुळशीच्या मागे लावा। त्यानंतर श्रीकृष्णाची पूजा झाल्यानंतर मधोमध अंतरपाठ धरायचा आहे। समोरासमोर तुळस आणि ज्या चौरंगावर आपण पूजा मांडली आहे ते समोरासमोर ठेवायचं आणि त्यामध्ये अंतरपाठ धरायचा आणि त्यानंतर मंगल अष्टक म्हणायचे आहे। तुळशीचे लग्न लावायचे आहे। नैवेद्य तुम्ही जे काय भाजी पोळी केलेली असेल किंवा काही गोडधोड केलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर एखादी नवीन साडी आपल्याला तुळशी समोर ठेवायची आणि बाळकृष्णासमोर एखादा पुरुषांचा ड्रेस असतो तो आपल्याला ठेवायचा आहे, कोरा ठेवायचा आहे। तुम्ही शर्ट पीस वगैरे ते ठेवलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आपण जो अंतरपाठ पकडला होता त्याची व तुळशीला जी साडी घातली होती त्याची आपल्याला गाठ मारायची, म्हणजे तुळशीच्या साडीची आणि अंतरपाठाची आपल्याला गाठ मारायची आणि जेवढे लोक विवाहाला उपस्थित होते त्यांनी प्रदक्षिणा त्या पूजेला आपल्याला घालायची आहे। त्यानंतर अक्षदा उरल्या असतील तर त्या सर्व कृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला टाकायच्या किंवा तुळशीवर टाकल्या तरीसुद्धा चालेल। अशा प्रकारे विवाह हा संपन्न झाला। त्यानंतर ही मांडणी दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायची आहे। सर्वप्रथम कलश उचलून घ्यायचा एकदा आणि तो आपल्याला डोक्याला लावायचा आहे। त्यानंतर चौक भरण्यासाठी जे तांदूळ आपण वापरले होते ते पक्ष्यांना टाकायचे आहे किंवा ते तुम्ही स्वयंपाकात वापरले तरीसुद्धा चालेल। त्यानंतर जे फुलं पान होते ते आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचे आहे किंवा झाडाखाली थोडासा खड्डा करून त्याच्यामध्ये ठेवले तरीसुद्धा चालेल। त्यानंतर ऊस गायला किंवा पाळीव प्राण्यांना तुम्ही खायला देऊ शकता। अशा प्रकारे तुळशीचा विवाह हा पूर्ण होतो। त्या बघा बऱ्याच जणांना कन्या नसते तर त्यांनी हा तुळशीचा विवाह आवर्जून लावावा, तुम्हाला पूर्ण कन्यादानाचं फळ मिळणार आहे। तर अशी ही तुळशी विवाह संबंधित माहिती होती। कशी वाटली नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।